मला पहिल्यापासूनच त्या म्हणजे चार भिंतीत काम करण्याची आवड नव्हती. मग ते सर्व गोष्टी माझ्या बाजून जुळून आल्या आणि मी घरच्यांना सांगितलं की मी MPSC करण्याचा निर्णय घेतोय. घरी लहानपणापासून शेती असल्यामुळे शेतीतील सर्व कामे करायचो. शेळ्यांना चारायला न्यायचो, त्यांना डाळा पाडायचा असेल, परत रानातली खातीस काढायचं असेल, दारी धरायचे असतील, वैरण काढायचं असेल. पहिला फोन मी वडिलांना केला आणि वडिलांच्या त्यावेळी म्हणजे अशी अवस्था होती की त्यांना आनंदाश्रू आले. मग त्यांना कल्पना होती की मी पहिला किंवा दुसरा येऊ शकतो. परिस्थिती ही अनेकांना घडवत असते, मात्र परिस्थिती घडवणारा एखादाच असतो. असाच एक परिस्थिती घडवणारा आणि विपरीत परिस्थितीवर मात करणारा एक रिअल खऱ्याखुऱ्या आयुष्यातील हिरो माझ्यासोबत आहे. हिरो यासाठी की गोष्ट छोटीशी आहे मात्र डोंगरा एवढी आहे. एका दुष्काळग्रस्त गावातून येऊन पुण्यात एक तरुण येतो आणि झपाटल्यासारखा अभ्यास करतो आणि आपलं ध्येय अल्पावधीतच तो साध्य करतो. PSI परीक्षेमध्ये अव्वल स्थानावर आलेला अमोल माझ्यासोबत आहे आणि अमोलची काय कहाणी आहे तीच त्याच्याकडून मी जाणून घेणार आहे. अमोल, सुरुवातीला तुझं खूप खूप अभिनंदन. तू प्रथम आलास. काय भावना आहेत आज तुझ्या मनात? तुला वाटलं होतं का की आपण PSI ची परीक्षा क्रॅक करू आणि पहिला क्रमांक पटकावू? सर्वात प्रथम तुमचे सर्वांचे आभार. माझा पहिला क्रमांक आला याच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत. जो की माझा सुरुवातीलाच या क्षेत्रामध्ये येण्याचा जो कॉन्फिडन्स होता तो ज्यावेळी मी जॉब सोडला त्यावेळेस ठरवलं होतं की आपल्याला 1 ते 2 वर्षामध्ये काही करून पोस्ट काढायला लागते. तर असं काही ठरवलेलं नव्हतं की म्हणजे पहिलाच यायचं आहे वगैरे, पण एक मनात इच्छा होती की पहिला येण्याचा प्रयत्न करावा. कारण की एक्साईजला काय झालं होतं, एक्साईजची मेन्स दिली होती मी 2021ची. त्यामध्ये माझा म्हणजे लिस्टमध्ये सुद्धा नाव आलेलं नव्हतं. त्यावेळी न्यूनगंड असा होता की मी त्यावेळी विचार करायचो की एवढ्या कमी जागा आहेत, आपलं कधी होणार नाही. म्हणजे मुलं एवढे असतात, राज्यसेवेची वगैरे मुलं एक्साईजचा चांगला प्रयत्न करतात, त्यामध्ये आपला कुठं नंबर लागायचा आहे. तर मग मी त्यावेळी विचार केला की लिस्टमध्ये पण येण्याचा विचार माझा नव्हता. मग त्या ज्या गोष्टी आपण निगेटिव्ह विचार करतो त्या पद्धतीने ते घडलं आणि माझा रिझल्ट गेला थोडक्यात. मग मी PSIच्या मेनच्या वेळी एवढं ठरवलं होतं की आपण पहिला नंबर येण्याचा प्रयत्न करायचा. आणि बऱ्याच काही गोष्टी झाल्या, काही इमोशनल गोष्टी पण होत्या त्यामागं. आणि मी प्रयत्न केला, मेन्सला चांगला अभ्यास केला आणि मी प्रथम आलो. अमोल, इमोशनल गोष्टी बऱ्याचशा झाल्या, तू खुलून बोलत नाहीयेस. तुझा हा संघर्ष जाणून घ्यायचा आहे, महाराष्ट्राला उत्सुकता आहे. कोण आहे तो अमोल? पहिला आलाय PSIच्या परीक्षेमध्ये. अमोल, तू कुठचा आहेस? तुझी मातृभूमी काय? तुझं बॅकग्राऊंड काय? फॅमिलीत कोण कोण असतं? मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिवड दिडवाड या छोट्याशा गावातून येतो. माझ्या घरी वडील, आई आणि एक भाऊ आहे. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. आमचा शेतीच व्यवसाय आहे आणि जवळपास 2 ते 2.5 एकर शेती आहे. दुष्काळी भागातील शेती असल्यामुळे जास्त उत्पन्न तशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे आमचा शेळी तसेच मेंढी पालनाचा थोडाफार व्यवसाय आहे. अमोल, तुझं शिक्षण काय झालंय आणि हे PSI, MPSC आणि पुण्यात येण्याचं कधी ठरलं? तुला कोणी सांगितलं? तुला आठवतं का की तू पुण्याला निघालास? कोणीतरी सांगणार असतो की अरे पुण्याला जा, तिथे तुझा अभ्यास होईल. तो प्रसंग काय होता आणि कसा तू इकडे आलास? थोडक्यात मी सांगतो प्रवास. 1ली ते 10वी शिक्षण माझं माझ्या गावामध्येच झालं, देवडमध्ये. 10वी नंतर चांगले मार्क पडले होते त्यामुळे मी पुण्यात आलो होतो. गरवारे कॉलेजला 11वीला ॲडमिशन घेतलं होतं. पण अभ्यास वगैरे झाला नाही, सायन्स वगैरे जास्त मला त्यावेळी पुण्यातलं समज नाही, जास्त वातावरण वगैरे सूट झालं नाही. मी 11वीला नापास झालो होतो. पुन्हा जाऊन मी 11-12वी गावाकडे सायन्समधून केली. त्यानंतर इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. 2018 साली पद्मभूषण वसंतदादा पाटील बुधगाव येथून मी इंजिनिअरिंग पासआउट झालो. त्यानंतर 1 ते 1.5 वर्ष मी जॉब केला नेटवर्किंगमध्ये. आणि त्यानंतर असा विचार आला की म्हणजे त्या काही गोष्टी घडल्या तत्पूर्वी की 2012-13 सालीच आमचे एक मामा तलाठी झाले होते. एक मामा शिक्षक होते रयत शिक्षणवर आणि दाजी पण रयत शिक्षणवर शिक्षक होते. मग तेव्हापासून कुठेतरी वाटत होतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा, या क्षेत्रामध्ये यावं. पण काही अडचणीमुळे घरच्या वगैरे मी जॉब करण्याचा निर्णय घेतला होता. आणि जॉब करत असताना पुण्यामध्येच एक आमच्याच मामाचा एक मुलगा अभ्यास करत होता. तो UPSCचा अभ्यास करत होता. त्यानं पण सुचवलं की तू हे करू शकतोस. पुन्हा माझ्या मामीचा भाऊ एक त्यावेळी एक्साईज सब इन्स्पेक्टर झाला आणि PSI पण झाला. आणि त्याच्यामुळं मला एक प्रेरणा आली की आपण करायला पाहिजे. आणि जॉबमध्ये पण असं काही सॅटिस्फॅक्शन नव्हतं मला, कारण मला पहिल्यापासूनच त्या म्हणजे चार भिंतीत काम करण्याची आवड नव्हती. मग ते सर्व गोष्टी माझ्या बाजून जुळून आल्या आणि मी घरच्यांना सांगितलं की मी
MPSC करण्याचा निर्णय घेतोय आणि 1 ते 2 वर्ष मला द्या. मग त्यांनी पण त्यावेळी सांगितलं होतं की तू तुझा वेळ घे, फक्त एक डेडलाईन ठरव की किती वर्ष करणार, 2 वर्ष 3 वर्ष. मग मी त्यांना सांगितलेलं कमीत कमी 2 वर्षामध्ये मी ट्राय करून बघतो, नाहीतर प्लॅन बी माझ्याकडे आहेच, कारण IT मध्ये नेटवर्किंगमध्ये मी जॉब करत होतो. तुमच्या आई वडिलांचं शिक्षण काय झालेलं आहे आणि ते सध्या गावाकडे शेतात काय काम करतात, दुसरं काय काम करतात, हे मला सांगा ना विस्तृत. आईचं शिक्षण झालेलं आहे 8वी पर्यंत. त्या काळी 8वी मध्ये तिचं लग्न झालं आणि त्यामुळे कसं झालं, आम्हाला पहिलीपर्यंत म्हणजे तिनं जे सुरुवातीचं होतं ते सर्व शिकवलं होतं. पहिलीत गेल्यानंतरच आम्हाला सगळं, म्हणजे पहिलीत जायच्या अगोदर सगळं येत होतं आम्हाला. बाराकडे असेल, मूळ अक्षर, बेसिक गोष्टी सर्व. आणि वडिलांचं शिक्षण जास्त झालेलं नाही, एक 1ली ते 2री झालेलं आहे. त्यांना लिहिता वाचता येतं, एवढ्या गोष्टी. तू म्हणजे PSI झाल्यावर तुझ्या असा फ्लॅशबॅक आला का डोक्यात की आपण काय काय कामं केले, कसं कसं संघर्ष करत आलो, अशा कुठल्या गोष्टी तुला प्राधान्याने आठवल्या की म्हणजे निकाल लागल्यानंतर काही गोष्टी असतात काळजात की त्या एकदम आपल्याला आठवतात, अशा कुठल्या गोष्टी होत्या? सुरुवातीलाच या क्षेत्रामध्ये येण्यासाठी मला माहित होतं वास्तव भयंकर आहे खूप, कारण मुलं येतात खूप मोठा म्हणजे स्वप्न वगैरे बाळगून, परंतु काही गोष्टी अडचणी असतात मुलांना. गावाकडे अडचणी असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, परंतु मला पण त्याची कल्पना होती की आपल्याला अडचणी येणार आहेत. तर मी आलो होतो, जॉबचे काही पैसे होते, परंतु एक मित्र होता संदीप नावाचा, त्याने पण काही दिवस हेल्प केली. कृष्णा सोळे त्यांनी पण हेल्प केली. म्हणजे असे बरेच विद्यार्थी आहेत, बरेच माझे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांनी खूप हेल्प केली. आणि कधी काळी मग पैशाची काय अडचण असते, मी ठराविक म्हणजे कामंसुद्धा केलेली आहेत. आणि त्यानंतर मग 2021ला महाज्योती जे आहे आपले, त्यांच्या थ्रू एक्झाम घेण्यात आली होती. त्यामध्ये माझं स्कॉलरशिपसाठी झालं होतं. घरी आता शेत असल्यामुळं शेतात काम केलं जातं, शेळे असतील, मेंढ्या असतील, हे सगळं असतील, काय काय कामं केले बरं तू हे सगळे घरी असताना? घरी लहानपणापासून शेती असल्यामुळे शेतीतील सर्व कामे करायचो. शेळ्यांना चारायला न्यायचो, त्यांना डाळा पाडायचा असेल, परत रानातली खातीस काढायचं असेल, दारी धरायचे असतील, वैरण काढायचं असेल, म्हणजे बरेच मी अक्षरशः खुरपण्यापासून सुद्धा काम केलेले आहेत. हां. मग जेव्हा हा निकाल लागला, पहिल्या क्रमांकावर आपण आहोत, आता तो रिझल्ट बाकी आहे, पण पहिला असणार आहे हे नक्की झालेलं आहे. पहिला फोन कोणाला केला आणि काय एक्सप्रेशन होत्या त्यावेळेस, काय भावना होत्या तुमच्या आणि पुढच्या व्यक्तींच्या सोबत? पहिला फोन मी वडिलांना केला आणि वडिलांच्या त्यावेळी म्हणजे अशी अवस्था होती की त्यांना आनंदाश्रू आले. मग त्यांना कल्पना होती की मी पहिला किंवा दुसरा येऊ शकतो, कारण मेनची मार्क ज्यावेळी आलेली त्यावेळी मी बऱ्यापैकी सांगितलं होतं की पहिला येऊ शकतो इंटरव्ह्यू चांगला गेला तर. त्यामुळे त्यांना कल्पना होती, पण त्यांच्या मनात एक आतुरता होती की रिझल्ट कधी लागतोय, कारण गावामध्ये वगैरे नातेवाईक वगैरे सर्व विचारायचे कधी होतंय, झालंय असं चर्चा चालू आहे. मग त्यांना एक सुटकेचा निश्वास त्यांनी सोडला की झालं कदाचित. काय एक्सप्रेशन होते बाबा, काय बोलले त्यावेळेस, ते मला जाणून घ्यायचं. बाबा बोलले की खूप छान झालं, एकदाशी आपलं सगळं पांग फिटलं वगैरे, हे शब्द होते त्यांचे. अमोल, गावाकडे ना MPSCचे UPSC करणाऱ्या मुलांबद्दल ना एक वेगळा संभ्रम आहे. म्हणजे पुण्यात गेले म्हणजे हे काय करतात, MPSC करतो म्हणजे हे काही त्यांना सफिशियंट उत्तर नसतं. असं कोणी टॉर्चर केलं का, काय करतोय तो, इकडेच काहीतरी फिरतोय, अशा गोष्टीला सामना करावा लागला. दुसरा प्रश्न म्हणजे लग्नाचा विषय असतो, कधी लग्न करणार हा, असे प्रश्न असतात. या प्रश्नाचा सामना करावा लागला? हो, असे प्रश्न येतच होते, परंतु प्रसंग एखादा त्यातील? प्रसंग काय आठवत नाही असा एवढा, परंतु गावामध्ये मित्रांची वगैरे चर्चा व्हायची, अरे हा 10वीपर्यंत एवढा हुशार होता, याचं काय होतंय की नाही, किंवा अजून किती दिवस शिकणार वगैरे, ह्या कमेंट वगैरे यायच्या. परंतु मला वाटतंय मुलांनी जर खरंच आत्मविश्वासाने या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर असा विचार करायला नाही पाहिजे आणि कमीत कमी संपर्क करायला पाहिजे. मी त्यामुळे जास्त गावामध्ये जात नव्हतो. कधी यात्रा वगैरे जरी असेल तरी मला म्हणजे स्वतःच्या मनातूनच भीती वाटायची की आपल्या बरोबरीचे मित्र सगळे सेटल झालेत, लग्न वगैरे झालेत, आणि म्हणजे ह्या गोष्टींची मला भीती होती, परंतु मी जास्त कधी काही विचार केलेला नाही. म्हणजे असं मनात वाटायचं की कधी कधी असं प्रेशर यायचं का की अरे काय होईल आपल्या सोबत, कधी असे झोपेतून एकदम उठून बसायचे का? म्हणजे अनेक मुलं असे प्रसंग सांगतात की आम्हाला झोप लागत नाही, असं व्हायचं का सोबत? हा, मला झालेलं आहे. ज्यावेळी एक्साईजचा माझा पेपर होता त्यावेळी मला म्हणजे खूप मी चिंतेत असायचो की यावेळी आपल्याला व्हायला पाहिजे वगैरे, ह्या सर्व गोष्टी. म्हणजे कधी कधी तर दिवसभर मला म्हणजे बोर व्हायचं, पूर्ण अभ्यास व्हायचा नाही, चिंता व्हायची. परंतु माझ्याकडे कसं होतं, एक चांगली डिग्री असल्यामुळे किंवा थोडा माझ्या मनात प्लॅन बी वगैरे होता, त्यामुळे जास्त मी विचार केला नाही. कारण मग जर नाही झालं तर माझा विचार होता की पुन्हा आपल्या क्षेत्राकडे वळून जॉब वगैरे करायचा.
अमोल, अशी माहिती तुझ्याबद्दल आम्ही माहिती घेतली की तू पुण्यामध्ये अभ्यास करत असताना सिक्युरिटीचा जॉब सुद्धा तू केलाय. काय ते प्रसंग आहे आणि कसं ते नियोजन होतं तुझं? काय झालं, सुरुवातीला मदत केली, मदत करत होते मित्र वगैरे, पण काही अडचणीमुळे प्रत्येक वेळी त्यांना पैसे मागता येत नव्हते किंवा काय. मग महाज्योतीची स्कॉलरशिप मिळण्याच्या अगोदर थोडी पैशाची चणचण चालू झालेली, ज्यावेळी माझी एक्साईजची मेन्स होती त्यावेळी. मग त्या 3-4 महिन्यामध्ये पार्ट टाइम जॉब वगैरे असला, थोडं एक आपलं श्रमिक पत्रकार संघ ते थोडे दिवस मी सिक्युरिटीच काम केलेलं. सिक्युरिटीचं काम केलं. बरं, अभ्यासाचा एक कानमंत्र असतो अनेकांना, उत्सुकतापणे हा जो व्हिडिओ जे पाहतील ते इन्स्पायर होणार आहे. कसा अभ्यास केला, कुठले पुस्तकं रेफर केले आणि टाइम टेबल कसा होता अभ्यासाचा? सर, अभ्यास म्हणाल तर पहिली गोष्ट आहे की स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. मुलांनी सातत्य ठेवलं पाहिजे अभ्यासामध्ये आणि मेहनतीला पर्याय नाही, हे एक माझं सांगणं आहे सुरुवातीला. टाइम टेबलबद्दल जर म्हणाल तर मी असं काय फिक्स टाइम टेबल नव्हतं माझं. मी कधी 7ला जायचो, कधी 8ला जायचो, पण ज्यावेळी मी जायचो, ज्यावेळी मी टेबलवर बसून अभ्यास करायचो, त्यावेळी मी फक्त अभ्यासच करायचो. आता हल्ली कसं होतंय, मुलं टेबलवर बसून मोबाईल पाहतात, कुठं टाइमपास करतात, थोडा वेळ बसलं का लगेच बाहेर जातात, कोणाचा कॉल वगैरे येतो. तर हे टाळावं, मुलांनी कमीत कमी 1.5 ते 2 तास एका जागेवर बसून अभ्यास केला पाहिजे. मी सांगेन की मी जास्त म्हणजे मोठेपणा सांगणार नाही की ज्यावेळी माझी मेन्स होती त्या 2 महिन्यामध्ये जवळपास माझं टाइम टेबल एवढं बिझी होतं. सकाळ 5-5:30ला मोरे सर म्हणून एक सर होते, त्यांच्यासोबत आम्ही डिस्कशन करायचो. म्हणजे 5:30-5ला माझा दिवस चालू व्हायचा, ते रात्री 12पर्यंत चालायचा. मग त्या 2 महिन्यामध्ये खूप सारा अभ्यास झाला. अमोल जेव्हा सिक्युरिटीचा जॉब करायचा त्यावेळेस खाली फरशीवर झोपायचा, त्यावेळेस त्या अमोलच्या मनात काय विचार चालत होते, काय विचार चालायचे त्यावेळेस? एक दिवस करून दाखवणार किंवा काय काय चालायचं? मला ज्यावेळी एक्सायची मेन्सचा रिझल्ट गेला होता माझा थोडक्यात, त्यावेळी खरं मी थोडं खचलो होतो की मला वाटत होतं आता होतंय की नाही आपलं. मग असा विचारायचं, असं काम कराय वगैरे, म्हणजे काम करण्याचं काही कमीपणा मला कधी वाटलं नाही कोणतंही. परंतु असा विचार यायचा की जर नाही झालं तर वगैरे. पण मित्रमंडळी होते सगळे चांगले, नातेवाईक सगळे चांगले होते, त्यामुळं मला असे दडपण नव्हतं जास्त कोणत्या गोष्टीचं. अनेकांना प्रश्न पडला असेल की अमोल आता किती वर्ष पुण्यात होता अभ्यास करायसाठी, अभ्यासासाठी किती वर्ष होता आणि किती वेळ घालवला या परीक्षेसाठी? मी 2021ला आलो. मी पहिल्यांदाच क्लिअर करतो की मी आलोयच MPSC मध्ये 26-26व्या वर्षी आणि 21 पासून आज 24 मिड 24 चालू आहे. त्यामुळे 3-3.5 वर्षाचा काळ गेलेला आहे. निश्चित अमोल, तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आशा आहे समाजाची सेवा तुझ्या हातून घडे. तुला खूप खूप शुभेच्छा. या इंटरव्ह्यू मध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.